डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। उल्हासनगरच्या आरोग्याच्या सुविधांसाठी सातत्याने आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या सूचना होत्या आणि त्याचबरोबर सन्माननीय आमदार महोदयांची सातत्याने मागणी होती। त्यामुळे या दोन्ही आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणांना आम्ही सगळ्यांनी संयुक्त भेट दिली। या भेटीच्या दरम्यान ज्या पद्धतीने उल्हास महानगरपालिकेच्या परिसरामध्ये असणारं आमचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे त्याला अधिक चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथनिंग करणं हे आवश्यक आहे। पेशंटचा फ्लो प्रचंड आहे, तो साहजिकच पेशंटच्या फ्लो प्रमाणे राईट रिझल्ट द्यायला पाहिजे, त्यासाठीचा निर्णय आणि त्याबद्दलची एक व्यापक चर्चा आज झाली की ज्याच्या माध्यमातून ज्या काही त्याच्यामधल्या उणीवा आहेत, ज्या कागदोपत्री पूर्तता करायची आहे त्या सगळ्या पूर्तता करून पुढच्या टप्प्यामध्ये उल्हासनगरचं हॉस्पिटल स्ट्रेंथनिंग करणं आणि 200च्या अगेन्स्ट 500 बेडपर्यंत हॉस्पिटल करण्याबद्दल सुद्धा आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळ्याच मंडळांनी एक निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर ज्या ESICच्या हॉस्पिटलमध्ये आपण आलो ते हॉस्पिटल सुद्धा अतिशय प्रशस्त आणि भविष्य काळामध्ये या उल्हासनगर परिसरातल्या सर्व एका बाजूला कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या IPNसाठी आणि त्याच्याबरोबर महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजना ही एक शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे, त्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्यासाठी सुद्धा हे हॉस्पिटल उपलब्ध होणार आहे। या हॉस्पिटलची आता असणारी 100 बेड याच्यापेक्षा सुद्धा अजून 100 बेड वाढवलं आणि केवळ सेकंडरी पर्यंत जातात टर्सरीच्या सगळ्या सेवा सुद्धा म्हणजे विशेषतः ज्या मोठमोठाली हॉस्पिटलमध्ये जे काही ऑपरेशन्स व्हायला पाहिजे त्या सगळ्या ऑपरेशन करण्याबद्दलच्या सुद्धा ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे, सुधारणा करायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी फंड्सची तरतूद सुद्धा करायला पाहिजे, त्याबद्दलचं नियोजन आदरणीय खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व महापौर मॅडम आहेत, सर्व सन्मान्य आमदार महोदय आहेत, यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी घेतलं। थोडक्यात उल्हासनगर महानगरपालिकेच्या परिसरात असणाऱ्या 2 मोठ्या हॉस्पिटल आणि त्याच्याबरोबर पलीकडच्या डॉक्टर बालाजी किनीकरांकडे असणारं छाया हॉस्पिटल असेल किंवा पलीकडच्या बाजूला असणारं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऑलरेडी चालू आहे, 200 बेडचं मॅटर्निटी त्यामधल्या सुविधांबद्दल सुद्धा बऱ्याचशा नागरिकांच्या तक्रारी होत्या, त्या सगळ्या सुविधा सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं एका बाजूला राज्य सरकारच्या निधीतून, दुसऱ्या बाजूला DPDCतून आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा आपण उपलब्ध करून देणार। खरं तर आज आम्ही आलो होतो ते लोकार्पण करावं आणि त्यासाठी या हॉस्पिटलला भेटून केलं कारण तयार केलं, परंतु आज खासदार साहेबांनी आणखी काही सूचना दिल्या की त्याच्यामध्ये एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर सगळ्या सर्व्हिसेस सुद्धा उपलब्ध करून दिल्या आणि मग याच्यामध्ये आता ज्या उपलब्ध असणाऱ्या सेवा आहेत तर त्या आहेतच, पण इतरही सगळ्या सेवा म्हणजे इतर त्यातल्या CT स्कॅन, MRI वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे ऑपरेशन्स अगदी ऑनकोचा सुद्धा विभाग सुरू करता येत होता, यासाठी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली की ज्याच्यामुळं आज जे आपण लोकार्पण करणार होतो एक पुढच्या आठवड्याभरामध्ये, 15 आठवड्याभरामध्ये किंवा 1 महिन्याभरामध्ये, पण त्याच्यापेक्षा कालावधी वाढूया, इतरही सगळ्या सुविधा घेऊन आपण लोकार्पित करूया अशा पद्धतीचा निर्णय उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये OP 2 वर्ष बंद होती आणि दुसरी OP 34 दिवस बंद होती, त्यामुळे 65 रुग्णांची हेळसांड झालेली आहे। चौकशी समितीमध्ये अधिकाऱ्यांना डॉक्टरांना दोषी ठरवलेला आहे,
पण अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही. चौकशी समितीमध्ये ज्यांना दोषी ठरवलं असेल त्यांना आजची बैठक आटोपल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होईल. कारण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा या लोकांसाठी आहे, आमच्या सोयीसाठी नाही तर समाजाच्या सोयीसाठी आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई होईल. पण आजच्या बैठकीमध्ये हेही सांगितलं आम्ही, एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बरोबर अंतर्गत कामकाज, म्हणजे बऱ्याच वेळा अशा तक्रारी असतात की आपण सगळेजण बघतो तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर नाही, अमुक नाही, तमुक नाही, पण जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये किती चांगलं काम करतो ह्यासाठी सुद्धा आमच्या सर्व डॉक्टर्सना सूचना दिल्यात. आणि मला असं वाटतं की यानंतर 1 महिन्याभरामध्ये परत एक आदरणीय खासदार साहेबांच्या सभेत आम्ही बैठक घेणार आहोत. त्यामध्ये आता असणारे पेशंट्स, आता असणारे ऑपरेशन्स, आता होत असणाऱ्या महात्मा फुले आरोग्यदायीपासून ते सगळ्या यंत्रणातल्या सेवा आज ज्या मिळतात आणि महिन्याभरानंतर मात्र तुम्हाला फरक दिसायला चालू. म्हणजे आजची बैठक ही एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी होईल, नवीन सुधारणांसाठी होईल, पण अंतर्गत कामकाजामध्ये सुद्धा अतिशय वेगाने आपल्याला सुधारणा दिसतील एवढी मी खात्री आपल्याला देतो. सर, लहान मुलांसाठी त्या ठिकाणी व्हेंटिलेटर देखील आहे, पण आपलं सेकंडरी हॉस्पिटल आहे. बऱ्याच वेळा असं होतंय की आपल्या सगळ्यांचा सुद्धा समज गैरसमज असा असतो, सार्वजनिक आरोग्य विभागाकडे असणाऱ्या एकूणच सेवा ज्या आहेत त्या प्रायमरी आणि सेकंडरी सेवा असतात. ज्या टर्सरीच्या सेवा आहेत त्या टर्सरीच्या सेवा ह्या वैद्यकीय शिक्षण विभागाची जी मोठमोठाली हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे व्हेंटिलेटरची सुविधा सुद्धा टर्सरीचे हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे ते आमच्याकडे थोडी अडचण होते. हेही बोगस डॉक्टरांच्या बद्दल मला वाटतं भिवंडीमध्ये काही तक्रार आली होती, त्यांच्याबद्दल सर्वे केलेला आहे. इथं सुद्धा जर असेल तर त्याच्यावरती आपण सर्वे आणि चौकशी करू. आणि अशा पद्धतीने असेल कारण आपण नवीन क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आणतो. एका बाजूला वैद्यकीय आस्थापना संपूर्ण आपण कायद्याच्या अंतर्गत आणत असताना जर असं काय होत असेल तर सगळ्यांची चौकशी करू, जे चुकीचं असेल त्याच्यावरती तात्काळ करावं. आजच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीची चर्चा झाली मी मगापासून तेच सांगितलं की एका बाजूला उपलब्ध असणाऱ्या सगळ्या सुविधा सुद्धा लोकार्पणाला उपयुक्त होतील, लोकांना उपयुक्त होतील, आणि दुसऱ्या बाजूला अशा गोष्टींमध्ये उणिवा असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी फंड्स, त्याला मान्यता देणे, या दोन्ही गोष्टींची चर्चा झाली. त्यामुळे पुढच्या महिन्याभरामध्ये आताच्या कामकाजामध्ये ज्या सुधारणा दिसतील त्याच्याबद्दल निश्चितपणे आपण सगळेजण सुद्धा प्रतिक्रिया देऊया. आज यहाँ पर माननीय मंत्री महोदय प्रकाश आंबेडकर जी, इन्होंने कामगार अस्पताल ESIC और उसी के साथ में सेंट्रल अस्पताल का जायजा यहाँ पर किया है। ये दोनों अस्पताल किस प्रकार से और अच्छी सुविधा यहाँ पर मिलेगी इसके लिए यहाँ पर डिस्कशन किया गया और उसके ऊपर कुछ निर्णय लिए गए। सेंट्रल अस्पताल का रीडेवलपमेंट करके जो सेंट्रल अस्पताल आज 200 बेड का है वो सेंट्रल अस्पताल आने वाले 400 से 500 बेड का कैसे होगा इसके ऊपर निर्णय भी लिया गया। उसी के साथ में ESIC अस्पताल जो है, ये ESIC अस्पताल अब आज 100 बेड है। ये ESIC अस्पताल 250 से 300 बेड का कैसे हो सकता है, क्योंकि इस ESIC अस्पताल में, इस इंफ्रास्ट्रक्चर में उनकी क्षमता है। यहाँ पर प्राइवेट आर्किटेक्ट जो हॉस्पिटल बनाता है वो करने के लिए हमने कहा है, और क्या ऊपर 1 महीने के अंदर जो है फैसला हम लोग यहाँ पर लेंगे, जिससे आने वाले समय में आज जो सिर्फ सेकेंडरी ट्रीटमेंट यहाँ पर देता है, टर्शरी ट्रीटमेंट भी यहाँ पर दे सके। उसके जो यहाँ पर जरूरत है वो हम लोग काम यहाँ पर करेंगे। धन्यवाद।